तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। मित्रांनो, परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आपल्या भारतीय नागरिकांची अस्मिता आहे, ते ज्या बारबाप्यांनी ज्या पद्धतीने तिथे ते तोडफोड केलेली आहे, त्याच्या निषेधार्थ परभणी पेटलेला आहे। परभणीची तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली। आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असणार आहे परभणी। या परभणीतून सुरुवात होते। जिथे कुठे महाराष्ट्रामध्ये भारतात काही झालं तर परभणी प्रामुख्याने जयभीमनगर, गौतमनगर, पूर्णच परभणी, विसावा कॉर्नर असेल, परभणीचे तमाम चळवळीचे नेते, आंबेडकरी चळवळीचे सगळे कार्यकर्ते, सगळे भीमसैनिक, बाया, लेकरं, पाकरं सगळे रस्त्यावर उतरतात। आणि या परभणीकरांनी अत्यंत चोख असं प्रत्युत्तर त्याला झोडपलेलं आहे, मारलेलं आहे। प्लस प्रशासनाला सुद्धा लक्षात आणून दिलेलं आहे की परभणी काय करू शकते, आंबेडकरी जनता काय करू शकते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की बाबासाहेबांसाठी सर झुका भी सकते और सर कटा भी सकते। परंतु मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता पोलीस कोम्बिंग करणार, काहीतरी वाईट व्हिडिओ व्हायरल होतात आहे की दगडफेक झालेली आहे पोलिसांच्या गाडीवरती। माझ्या तमाम आंबेडकरी जनतेला आव्हान आहे, विनंती आहे, कृपया कायदा हातात घेऊ नका। 100% निषेध नोंदवला पाहिजे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार एकत्र जमण्याचा, विनाशस्त्र एकत्रित जमण्याचा अधिकार आहे आपल्याला। आपण प्रोटेस्ट करू शकतो, निषेध करू शकतो। बाबासाहेबांचं संविधान आहे, सगळ्यांसाठी आहे, बाप तुमच्या सगळ्यांचा आहे। संविधान फक्त मारामागासाठी नाही, इथल्या सगळ्यांसाठी, मराठ्यापासून तर बामणापासून तर वाण्यापासून तर तिल्यापासून सगळ्यांसाठी भारतीय संविधान आहे। आणि या संविधानाचा जर अपमान करत असेल तर प्रत्येक वेळी माती फिरू, राजगुरूवर दगडफेक करणारा माती फिरू, आमच्या आई बहिणींची आबरू घेणारा माती फिरू असतो। प्रत्येक ठिकाणी माती फिरूच हे प्रशासन सांगते। हे अत्यंत ही भाषा दोगलेपणाची आहे, याचा निषेध आम्ही करतो। प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, नुसतं माती फिरू अशा प्रकारे म्हणतात। परंतु परभणीकरांना माझी विनंती आहे, आव्हान आहे, कृपया कुठल्याही प्रकारे जाळपोळ, कुठल्याही प्रकारचा हाणामारी करायची नाही आहे। शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट करा। इथल्या सगळ्या लोकांना मनोवादाला दाखवून द्या, इथल्या मनोवादांची दलाली करणार, मनोवादांची भाळ खाणार प्रशासनाला दाखवून द्या की आंबेडकरी जनता कायदेशीर मार्गाने प्रोटेस्ट करू शकते। आणि प्रत्येक आंबेडकरी जनतेला बाबासाहेबांबद्दल विशेष स्वाभिमान आहे, अभिमान आहे। आणि परभणीकरांनी हा जो जलवा, हा जो जज्बा दाखवला आहे, संपूर्ण परभणीकरांना सल्यूट आहे माझा। आंबेडकरी जनतेने आदर्श घ्यावा, परभणीकरांच्या जनतेचा आदर्श घ्यावा। आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही एक लाट आज आंबेडकरी चळवळीची उसळलेली आहे। या लाठीचा, हा क्रांतीचा अग्नी विझू देऊ नका। भंते कश्यपली लाईव्हला येत नाही किंवा अन्याच्या ठिकाणी भेटी देत नाही म्हणून असं समजू नका। भंते कश्यपली शांत झालो पण संत झालो नाही। जिन हातोने सिर्फ हथियार छोडे है, चलाना भूले नाही। त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी माझं रक्त जरी सांडलं तरी 72 जेल होऊन द्या, अटक होऊन द्या, काही बी जीव जरी कुर्बान झाला तरी चालते, परंतु मागं हटायचं नाही। मित्रांनो, प्रोटेस्ट करा, कायदेशीर मार्गाने करा। पोलीस प्रशासन प्रत्येकाला व्हिडिओमध्ये बघणार, केसेस दाखल करणार। काही आपले शिकणारे पोर आहेत, त्यांच्यावर बी कोम्बिंग होणार, केसेस दाखल होणार। बाबासाहेबांचा कायदा आपल्याच विरोधात वापरला जातो, हे तुम्ही लक्षात घ्या। परभणीकरांच्या नेत्यांनाही माझं सांगणं आहे की कृपया जे काही जाळपोळ किंवा असं काही होत असेल तर कृपया वाकोडे बाबा असतील, आशिष भैया वाकोडे असतील, सुधीर भैया साडव्या असतील, सह्याद्रीचा वाघ आमचा, राहुल भाई, इंद्राभाई, जे काही चळवळीचे कार्यकर्ते आहेत सगळे, त्यांना विनंती आहे माझी। आपले धमदी भैया असतील रोडे, विनंती आहे माझी, कृपया तमाम आंबेडकरी जनतेला आवाहन करा की शांततेचं सहकार्य करा। जाळपोळ नाही झाली पाहिजे, कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही आहे। प्रोटेस्ट करा, कायदेशीर मार्गाने रस्ता रोको करा, आंदोलन करा, जाम करा। प्रशासनाला काय मागण्या असतील ते मागण्या मागा। सीसीटीव्हीची तिथे बसवणं झाले पाहिजे। 24 आवर एक पोलीस हत्यारबंद त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला संरक्षण दिलं पाहिजे। ह्या मागण्या तुम्ही करू शकता। कृपया माझी विनंती आहे सगळ्यांना, लाट अत्यंत क्रांतीची पेटलेली आहे, हा क्रांतीचा अग्नी विझू देऊ नका। आंबेडकरी चळवळीची मशाल धगधगती ठेवा आणि परभणीकरांचा आदर्श या महाराष्ट्रातील, भारतातील प्रत्येक जनतेने घ्यावा।